उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंची भूमिका जाणून घेतल्याचंही कळतंय। कोणताही निर्णय घेतला नसून पक्षासोबत असल्याचं ओमराजेंनी ठाकरेंना सांगितल्याचं कळतंय। आपणच मला मोठं केलंय, आज खासदार आहे ते पक्षामुळे आणि तुमच्यामुळे, त्यामुळे कुठलाही निर्णय घेतलेला नाही। कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे असं देखील उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, नक्कीच कस्तुरी, सूत्रांकडून एक महत्वाची अशी बातमी समोर येते, ती म्हणजे ओमराजे निंबाळकर खासदार आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या फोनवरून संवाद झालेला आणि या जवळपास फोनवरून संवाद झाल्यानंतर आता ओमराजे यांनी त्यांची भूमिका उद्धव ठाकरे यांना सांगितलेली आहे की मी अजून पण पक्षासोबतच आहोत। जे काय आता मी आहे ते तुम्हीच मला दिलेले, आमदार झालो, मी खासदार झालो, हे सगळं मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिळाले। त्यामुळे ओमराजे आज थोड्या वेळात धाराशिव येथे पोहोचतील। धाराशिव येथे जे सगळे कार्यकर्ते त्यांच्याशी ते संवाद साधतील आणि त्यानंतर ते निर्णय घेणार असल्याचं आपल्याला सकाळी त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्याशी दोघांनी एकमेकांशी बातचीत केली। काल रात्री देखील आपण बघितले की स्वतः वरुण सरदेसाई असतील किंवा कैलास पाटील आमदार हे देखील काल ओमराजे निंबाळकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी गेले होते, त्यांची देखील चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळाली। आणि त्यानंतर आज हा महत्वाचा फोन कॉल या दोघांमध्ये झालेला आहे। त्यामुळे आता पाहणं महत्वाचं असेल की खरंच ओमराजे निंबाळकर हे पुन्हा स्वगृही येत आहेत का किंवा ते बंड करतात। पण जो झालेला फोन कॉल आहे त्यामध्ये संपूर्ण जी इत्थंभूत माहिती आहे ती ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी देखील संपूर्ण माहिती ओमराजे यांच्याकडनं घेतलेली आहे। त्यामुळे आता पुढे काय होतं हे देखील पाहायला महत्वाचं असेल। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।